मुंबईसह MMR रिजनमध्ये आज सकाळपासून CNG जी आहे ती 2 रुपयाने त्याची दरवाढ करण्यात आलेली आहे। तर घरगुती गॅसमध्ये देखील प्रति CMC 50 पैशाची वाढ करण्यात आलेली आहे। आपण जर आता माझ्या मागे बघितलं तर काल CNG जी आहे ती 84 रुपये प्रति केजी होती आणि आज दर जो आहे तो 2 रुपयाने वाढलेला आहे। खरं तर गेल्या 15 दिवसामध्ये जर दरवाढ बघितली तर गेल्या 15 दिवसात ही दुसऱ्यांदा महानगर गॅसने जी आहे ती दरवाढ केलेली आहे आणि याचा फटका थेट मुंबईमधील जे टॅक्सी चालक आहेत, रिक्षा चालक आहेत त्यांना बसणार आहे। आणि आपण जर बघितलं तर सध्या मोठ्या प्रमाणात जे युद्ध आहे त्याचा फटका सगळ्या देशांना बसत असताना आपल्याला पाहायला मिळतो। त्यात भरडला जातोय तो सगळ्यात मोठ्या प्रमाणात तो आहे तो सामान्य नागरिक। आपण जर बघितलं तर या ठिकाणी काही टॅक्सी चालक आहेत त्यांच्याशी चर्चा करूया। 2 रुपये से आज CNG बढ़ा है, कितना फटका बैठेगा आपको और क्या कहेंगे इसके बारे में? सर बढ़ा तो है ये, अब इसके बारे में हम क्या बोलें अकेले। हाँ, वो तो सभी टैक्सी वालों को चाहिए। हाँ जी, बढ़ तो रहा है जी। अब क्या, हमारा लोग का मीटर तो वही है, मीटर तो पहले का ही दे रहे हैं, बाकी बढ़ तो रहा है गैस हमेशा। अभी हम लोग क्या बोल सकते हैं, हम लोग का कोई तो है नहीं, यूनियन वाला कुछ करता नहीं है। हवलदार जहाँ देखो वहाँ 500-1500 फाइन मार देता है। अभी यहाँ टैक्सी वाला तो चलाते हैं, हम लोग तो गांव खेड़े से आके इधर चलाते हैं। इतना धूप है, गर्मी है, कहीं थोड़ा छाँव में रहो हवलदार फाइन मार देता है। अभी 2 रुपया और CNG बढ़ गया तो अभी क्या कर सकते हैं, हम लोग के हाथ में तो है नहीं कुछ। रेट तो वही रहेगा ना। अभी इतना में पैसेंजर नहीं मिलता और रेट बढ़ेगा तो और कहाँ पैसेंजर मिलेगा। मेट्रो है, मोनो रेल है, बाइक वाला धंधा मार रहा है, ओला है, उबेर है, तो क्या होगा इससे। अहो, ही दरवाढ आहे ना दररोज होते, पण आता ही जरा जास्तीच झाली आहे। आणि दुसरी गोष्ट, मीटर वाढत नाही, मीटर पण वाढला पाहिजे ना। आणि महागाई वाढत चालली, मेंटेनन्सचा खर्च पण वाढला आहे। हे लोक दाखवत नाही ते। या लोकांनी फक्त आहे ना गॅस पेट्रोल कमी ठेवलेलं आहे आणि इतर मेंटेनन्स आमचा वाढलेला आहे, हे लोक दाखवत नाहीत। पाहिजे तर आहे ना, कोण असेल ना त्यांना सांगा। अहो, गडकरी साहेबांनी पण बोललेलं आहे इथेनॉलवर आणि ग्रीन हायड्रोजनवर गाडी चालवा। मग देशामध्ये आणत का नाही हे लोक ग्रीन हायड्रोजन इथेनॉलवर? 16 लाख कोटी रुपयाचं आहे ना आपण एक्सपोर्ट करतो डिझेल आणि पेट्रोल वर्षाला, ते वाचल ना पैसे। 16 लाख कोटी किती कमी झालं का? शेतकऱ्याला इथेनॉल शेतकरी बनवू शकतो, एवढी कॅपॅसिटी आहे, एवढं आपल्याकडे यंत्रणा आहे। पण हे लोक सरकार इथेनॉल का नाही बनवत? इथेनॉलवर बनवा ना गाड्या। फ्लिक्स इंजिन दिलेलं आहे, टोयोटानी कंपनीने पण फ्लिक्स इंजिन आता दिलेलं आहे की आम्ही करू शकतो। मग आपल्या देशामध्ये करत का नाही? पर्याय व्यवस्था जी आहे ती उभी केली पाहिजे। 16 लाख कोटी रुपयाचं आपण एक्सपोर्ट करतोय वर्षाला, हे नितीन गडकरी ऑन रेकॉर्ड आणि कॅमेऱ्यात बोललेले आहेत ह्याच्यावर। हे लोक म्हणणं असं आहे की CNG ला एक पर्याय काढला पाहिजे। आणखीन काही रिक्षाच्या टॅक्सी चालक आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया। क्या कहेंगे? 2 रुपये आज से बढ़ गया है, क्या कहेंगे? नहीं सर, मेरा को कुछ नहीं कहना है, सब बोल दिए जो बहुत हो गया। क्या बोलेंगे सर, क्या हालत ख़राब है, क्या कब कुछ मतलब नहीं। अब तो ऐसा लग रहा है गाड़ी बंद करके घर पे सोना पड़ेगा, बहुत हालत ख़राब है। ये ऐसा भाव बढ़ रहा फटाफट। 15 दिन में दूसरी बार बढ़ा है। 15 दिन, महीने में 6 रुपया बढ़ गया है। 16 दिन में ऐसा तो क्या हम लोग तो मर जाएंगे गरीब लोग। और मीटर तो वो का वही मिल रहा हमको। आपण बघितलं तर ह्या टॅक्सी चालकांच्या भावना आहेत। साधारणतः गेल्या महिन्याभरात 6 रुपयाची दरवाढ झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे आणि एकूणच अशा प्रकारे दरवाढ होत राहिली तर मात्र मुंबईमधून ज्या टॅक्सी आहेत त्या चालवणं मुश्किल होईल, रिक्षा चालवणं मुश्किल होईल, अशा प्रतिक्रिया ज्या आहेत त्या या ठिकाणी जे आहेत ते वाहन चालक देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। कॅमेरा पर्सन रोहितचा प्रशांत बडे, ABP माझा, मुंबई।